बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमिटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मोल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, त्याचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाची ज्ञानगंगा, शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. शुके नलिके शिकविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही, शुके नलिके शिगोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता आणि महान बोधिसत्व गौतम बुद्धांचे दर्शन करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला भारत माता की. ज्या युग पुरुषांची मी नावं घेतली, ज्या महामानवांची मी नावं घेतली, ज्या आऊ जिजाऊचं मी नाव घेतलं, ज्या सावित्री आईचं मी नाव घेतलं, ज्या बाबासाहेबांचं मी नाव घेतलं, ज्या छत्रपती शिवाजी राजांचं मी नाव घेतलं, आज तुम्ही सुरक्षित आहात. आज तुमचं घर आहे, कुटुंब आहे, घराला 4 भिंती आहेत. तुमची तरणी ताटी पोरगी आज कॉलेजला जाते आणि पुन्हा सुरक्षित घरी येते. मातानो, माझ्या बंधूनो, आजचा विषय आहे माझा भीमराया. आज तुमच्या काळजात पेरत असताना लक्षात घ्या, मला सांगावंसं वाटतं, आज तुम्ही सुरक्षित आहात याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व आहे का, तर नक्कीच आहे. पण या महामानवांनी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला म्हणून तुम्ही आम्ही आज ताट माननं या समाजामध्ये फिरत आहोत. लक्षात घ्या, म्हणून तुम्ही आम्ही ताट माननं या समाजामध्ये फिरत आहोत. मातानो, आज मी या तरुणांच्या मध्ये बाबासाहेब बघायला आलोय. आज मी या तरुणांच्या मध्ये माझा छत्रपती शिवाजी राजा बघायला आलोय. आज मी या तरुणांच्या मध्ये
माझा शंभू राजा बघायला आलोय। आज मातानो तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतरंगामध्ये मी ती सावित्री आई बघायला आलोय। तुमच्या अंतरंगामध्ये या वादळाशी खेळणारी माझी रमाई बघायला आलोय। या वादळाशी खेळणारी माझी रमाई बघायला आलोय। आज आम्हाला वेळ नाही, लक्षात घ्या। आज या महामानवांच्या साठी आम्हाला वेळ नाही। मातानो फक्त एकच विचार सांगतो, तुमच्या काळजाला भेटणारा विचार सांगतो। का आहोत तुम्ही आम्ही, कशासाठी आहोत तुम्ही आम्ही, एवढं सांगतो मातानो। 150 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी हातामध्ये एक पिशवी घेऊन, कान देऊन ऐका, हे परिवर्तनाचं वादळ आहे, हे विचारांचं वादळ आहे। आज एका तासामध्ये तुमचा अंतरंग बदलून गेलं पाहिजे। पिढ्यान माणूस काय असतो, माणसातली माणुसकी काय असते हे तुम्हाला माहित नव्हतं। ते ज्यांनी दाखवून तुम्हाला दिलं आणि माणूस म्हणून जगायला ज्यांनी तुम्हाला भाग पाडलं, ते माझे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आज तुमच्या काळजावरती पेरून जाणार आहे, लक्षात घ्या। आज त्यांच्या विचारांनी तुमच्या काळजामध्ये आग लावून जाणार आहे। मातानो 150 वर्षापूर्वी हातामध्ये एक पिशवी घेऊन, 150 वर्षापूर्वी हातामध्ये एक पिशवी घेऊन माझी एक माता घराच्या बाहेर येत होती। 150 वर्षापूर्वी माझी एक माता हातामध्ये पिशवी घेऊन घराच्या बाहेर येत होती। पिशवीमध्ये काय होतं, पिशवीमध्ये काय होतं तर त्या पिशवीमध्ये एक लुगडं होतं। मातानो ऐका, माझ्या बंधूनो ऐका, अरे हा यज्ञ आहे, हा महायज्ञ आहे, तो समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे। मातानो, एक हातामध्ये पिशवी असायची, पिशवीमध्ये एक लुगडं असायचं, पिशवीमध्ये एक लुगडं असायचं, अंगावरती एक लुगडं असायचं। आणि ती माझी माता घराच्या बाहेर पडायची कधी, 150 वर्षापूर्वी, ज्या वेळेला स्त्री म्हणजे उमऱ्याच्या आतमध्ये, आणि उमऱ्याच्या आतमध्ये सुद्धा स्वयंपाकघरामध्ये जिथं स्त्रीची जागा होतं, त्या वेळेला तिथून माझी ती माता घराच्या बाहेर निघाली। हातामध्ये एक पिशवी असायची, पिशवीमध्ये एक लुगडं असायचं, हातामध्ये एक पिशवी असायची, पिशवीमध्ये एक लुगडं असायचं, अंगावरचं एक लुगडं, आणि ती माता रस्त्यावरून चालत होती। समाजाला हे मान्य नव्हतं, समाजाला हे मान्य नव्हतं, स्पृश्य लोकांना हे मान्य नव्हतं। त्या काळातल्या समाजातल्या विद्वान लोकांना कदाचित हे रुचत नव्हतं, हे पटत नव्हतं, म्हणून तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिला दगडाने मारलं जायचं। पण सगळं काय त्या वाघिणीनं आपल्या अंगावरती झेललं, सगळं वाघिणीनं आपल्या अंगावरती झेललं। ती माता जायची, एका पडक्या वाड्यामध्ये जायची, अंगावरचं लुगडं बदलायची, अंगावरचं लुगडं बदलायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची, आणि समोर बसलेल्या लेकींना शिकवायची। ती सावित्री आई 150 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडले, म्हणून आज ताट मांडणं तुम्ही हजारोनी सावित्री आई तयार झाला, लक्षात घ्या। आमचा आदर्श काय आहे हे कळणं अगोदर महत्वाचं आहे। अरे बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केली, बाबासाहेबांचा झेंडा घेऊन आम्ही नाचलो, निळा शर्ट अंगावरती चढवला, जय भीम म्हणायला आम्ही कधीच माग हटलो नाही। पण लक्षात घ्या, बाबासाहेब जगायचं मात्र आम्ही विसरून गेलो, बाबासाहेब जगायचं मात्र आम्ही विसरून गेलो। अरे बाबासाहेब म्हणजे शरीर नव्हे, बाबासाहेब म्हणजे एक विचार आहे, विचार। मातानो, अस्पृश्यांच्या प्रमाणेच स्त्रीला सुद्धा शूद्र मानलं जात होतं। या स्त्रीला जर काळजात कुणी ठेवलं असेल तर ते बुद्धांच्या नंतर, लक्षात घ्या, या माझ्या शूरवीरानं, या माझ्या योद्ध्यानं अगोदर
बाबासाहेब जगायचे आहेत म्हणजे काय सांगून जातो जाता जाता. बाबासाहेब कधी सांगायचे नाहीत, बाबासाहेब कधी बोलायचे नाहीत, बाबासाहेब कधी वाचायचे नाहीत, तर बाबासाहेब क्षणाक्षणाला जगायचे आहेत. लक्षात घ्या, बाबासाहेब क्षणाक्षणाला जगायचे आहेत. हे मातानो, आज तुम्ही इथं बसलेला आहात, लक्षात घ्या. याच्यासाठी या माझ्या महामानवानं काय केलं? सहजासहजी काहीच मिळत नसतं. माते, आज घरी जायचं. फक्त हा विचार सांगतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मातानो, ऐका मी काय म्हणतोय. आज घरी जायचं आणि आपल्या 4 वर्षाच्या पोराच्या नजरेत नजर घालून बघायचं. बंधूनो, तुम्हालाही सांगतो, माझ्या ज्येष्ठानो तुम्हालाही सांगतो, तुम्हाला नातू आहे, तुमचा मुलगा आहे, 4 वर्षाचं पोरग माते ज्या वेळेला पळत येईल त्यावेळेला त्याच्या नजरेमध्ये नजर घालून बघायचं. त्याच्या नजरेमध्ये नजर घालून बघायचं. किती माया ओतंबून तुझी वाहत असते. त्याच पोराच्या पायामध्ये जर एखादा काटा घुसला तर तुझ्या डोळ्यामध्ये अगोदर घळ करून पाणी येतं. ऐक माते, बाप म्हणून तू इथं जगतोस, बाप म्हणून तू इथं बसलेला आहेस. त्या बापालाही मी सांगतोय, काय सांगतोय? पोराच्या पायामध्ये जर एखादा काटा घुसला तर घळ करून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण या हृदयापासून त्या हृदयापर्यंत एक आई म्हणून, एक बाप म्हणून तुझं नातं त्या लेकराशी घट्ट झालेलं आहे. ऐकून घे, स्वराज्य का मिळालं, ऐकून घे, कशासाठी मिळालं. बाबासाहेबांचं बलिदान किती होतं, माझ्या रमाईचं बलिदान किती होतं, आणि त्यांचे उपकार आमच्यावरती किती आहेत. अरे, ज्या वेळेला जेवायला बसतेस ना माते, त्यावेळेला भाकरीचा घास तोडतेस आणि तोंडामध्ये घालतेस. त्या प्रत्येक भाकरीच्या घासामध्ये तुला रमाई दिसेल, तुला प्रत्येक भाकरीच्या घासामध्ये माझे बाबासाहेब दिसतील, महात्मा ज्योतिबा फुले दिसतील, छत्रपती शिवाजी राजे दिसतील, माझे शाहू राजे दिसतील. कारण का? बलिदान. बाबासाहेबांच्या पदव्या फक्त आम्ही जोर जोरात सांगितल्या. आता ऐका, बाबासाहेबांचे विचार ऐकायला गर्दी होत नाही होत गर्दी. बाबासाहेबांचं बलिदान ऐकायला गर्दी होत नाही. ऐका काय सांगतोय. बाबासाहेबांच्या पदव्या आम्ही जोर जोरात ओरडून सांगितल्या. 1913 साली माझे बाबासाहेब अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, न्यूयॉर्क शहरामध्ये गेले, आणि बघता बघता बाबासाहेबांनी MA ची पदवी मिळवली, बाबासाहेबांनी PhD मिळवली, आणि 1917 साली माझा बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये परत आला. जोर जोरात ओरडून सांगितलं. पण त्या पदवीच्या मागची वेदना आज ऐकायची. खरा बाबासाहेब तुमच्या काळजामध्ये पेरून जातोय, खरी माझी रमाई तुमच्या काळजामध्ये पेरून जातोय. मग एक आई काय असते तुम्हाला कळेल, एक पत्नी काय असते तुम्हाला कळेल, आणि मग बाबासाहेब म्हणजे एक वादळ काय असतं तुम्हाला कळेल. मातानो, 1912 साली माझे बाबासाहेब BA ची पदवी पास झाले, आणि 1913 साली माझे बाबासाहेब अमेरिकेला MA ची पदवी घेण्यासाठी गेले, आणि जात असताना रमाईच्या नजरेमध्ये नजर घालून बाबासाहेबांनी बघितलंय, रमा, आज तू आहेस म्हणून हे सगळं काही मी करू शकतो. रमा, म्हणून सगळं काही हे करू शकतो. बाबासाहेब अमेरिकेला पोहोचले, 6 महिने उलटून गेले, आणि बाबासाहेब अमेरिकेला जात असताना माझी आई रमाई पोटोशी होती. 6-7 महिन्याचं लेकरू तिच्या पोटामध्ये होत, आणि बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर 6-7 महिन्यामध्ये बाबासाहेबांच्या हातामध्ये एक पत्र पडतं. ऐका, फक्त जय भीम बोलण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवलं.
बाबासाहेबांचा झेंडा नाचवण्यामध्ये आणि तोंडामध्ये मावा धरून आम्ही आयुष्य घालवलं. माझ्या युवकांनो, हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन आम्ही आयुष्य घालवलं. अरे हात बांधून आम्ही आयुष्य घालवलं. हातामध्ये सिगारेट घेऊन आम्ही आयुष्य घालवलं. आणि फक्त बाबासाहेबांचे आमच्यावरचे एवढे मोठे उपकार म्हणून आज आम्ही जगत आहोत. पण ऐका, त्याच्या पाठीमागचं बलिदान ऐका. 7-8 महिन्यांनी बाबासाहेबांच्या हातामध्ये पत्र पडलं. बाबासाहेबांच्या हातामध्ये पत्र पडलं. माझ्या बाबासाहेबांनी ते पत्र खोललं आणि पत्र वाचायला सुरुवात केली. आणि बाबासाहेबांचं काळीज सर्र करून जळालं. पहिलंच वाक्य होतं, आदरणीय पूजनीय बाबासाहेब, आपल्या चरणी वंदन, आपल्या चरणी नमस्कार. या रमाचा बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं अतिशय गरजेचं होतं. बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं अतिशय गरजेचं होतं. एक आई म्हणून एका बापाला सांगणं अतिशय गरजेचं होतं. म्हणून बाबासाहेब हे मी पत्र लिहित आहे. बाबासाहेब हे पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवू नका. बाबासाहेब हे पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवू नका. बाबासाहेबांनी पत्र वाचायला सुरुवात केली आणि आई रमाईली ते, बाबासाहेब ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला निघालात त्यावेळेला आपलं लेकरू माझ्या पोटामध्ये वाढत होतं. तुम्ही अमेरिकेला निघून गेलात, बाळानं जन्म घेतला. रमेश नाव त्याचं ठेवलं. बाबासाहेब रमेश नाव त्याचं ठेवलं. आणि बाबासाहेब आज सांगताना माझंही काळी जळतंय. बाबासाहेब तो रमेश तुम्हाला न सांगताच आज निघून गेला. बाबासाहेब आज निघून गेला. बाबासाहेबांचं काळीज चर करून जळलं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण एक योद्धा होता, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर हातामध्ये तलवार घेतली आणि हे स्वराज्य उभं केलं. अगदी त्याच पद्धतीनं बुद्धीच्या जोरावरती हातामध्ये लेखणी घेऊन हा भारत उभा त्यांनी केला. ते बाबासाहेब, पण त्यांच्या आतल्या वेदना ऐका. बाबासाहेबांनी हातामध्ये लेखणी घेतली आणि बाबासाहेब आई रमाईला पत्र लिहितात. रमा, हातातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही, पण एवढा अभ्यास करेन की या भारतातला कुठलाही रमेश उपाशी पोटी आणि औषधा विना कुठल्या आई बापाला सोडून जाणार नाही. रमा, एवढा अभ्यास करेन. आज आमच्या पोराच्या पायात काटा जरी घुसला तर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि अरे आज नटून थटून येता, आज अभिमानाने या समाजामध्ये फिरता. लक्षात घ्या, 1 नाही रे, 2 नाही रे, 3 नाही रे. बाबासाहेबांची 5 लेकरं होती, त्यातला फक्त माझा यशवंत जिवंत राहिला. आणि 4 लेकरांचं बलिदान बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी दिलं. 5 लेकरांचं बलिदान त्या रमाईनं तुमच्या आमच्यासाठी दिलं. म्हणून आज तुमचं पोरग आनंदात घरात वाढतंय. मातानो, याची जाणीव असू द्या. अरे किती दिवस ती रमाई उपाशी राहिली असेल, किती दिवस बाबासाहेब उपाशी राहिले असतील, पण एक दिवस आमच्या घरात पाणी नाही म्हटल्यानंतर आम्हाला राहता येत नाही, आम्हाला जगता येत नाही. अरे पाणी 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 करून मेला असता तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा तळ्यामध्ये हात घातला नसता तर आज हे तुमच्या घरामध्ये पाणी आलं नसतं. अरे त्या बाबासाहेबांच्या साठी एक दिवस तुम्हाला उपाशी आणि एक दिवस बिना पाण्याचं राहता येत नाही. काय लक्षात घ्या, काय आमचं जीवन आहे. हसवायचं ठरवून आलो होतो, पण आज काळजाला आग लागले. आणि आज हातामध्ये माझ्या बुद्धांची मूर्ती पडली.
त्यांनी सुद्धा युद्ध खेळलं, पण ते ज्ञानाचं युद्ध होतं. हे ऐका, घर सोडून गेलेला तो राजा होता. घर सोडून गेलेला तो राजा होता. सिद्धार्थ ज्याचं नाव होत, पण घर सोडून परत आल्यानंतर जो होता तो बुद्ध होता. बुद्ध जगाला शांती देणारा आणि जगाला सावरणारा तो बुद्ध होता. आमचं काय बलिदान आहे? काय बलिदान आहे आमचं? फक्त 2 तास बसणं आम्हाला होत नाही. आमचा युवक सुद्धा आज बाबासाहेब ऐकताना हात बांधून ऐकतो. आमचा युवक सुद्धा आज बाबासाहेब ऐकताना गाडीवर बसून ऐकतो. अरे ते बाबासाहेब नसते ना, आज तुला आज ही मातीमध्ये लोटांगण घालावं लागलं असतं. हे 2 हात आहेत ना, हे 2 हात बांधण्यासाठी नाहीत रे. हे 2 हात दारूचा ग्लास घेण्यासाठी नाहीत रे. हे 2 हात तंबाखू मळण्यासाठी नाहीत रे. तर हे 2 हात आई वडिलांची आणि अशा महामानवांच्या विचारांची सेवा करण्यासाठी तुला भगवंतानी, तुला या निसर्गाने दिलेले आहेत. लक्षात घे, याची जाणीव असू दे, याची जाणीव असू दे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 5 मुलांचा त्याग करून ज्यांनी संविधान आणि घटना तुम्हा आम्हाला दिली ना, ते बाबासाहेब फोटो मध्ये पुजू नका. ते बाबासाहेब तुमच्या काळजामध्ये ठेवा, तुमच्या हृदयामध्ये ठेवा. हे ऐका, कधी कधी बी पडतं. ऐका, साताऱ्याला माझे बाबासाहेब होते आणि एका विहिरीमध्ये उतरले. खेळायला गेलेलं ते पोरग होतं 7-8 वर्षाचं. खेळायला गेलेलं ते पोरग होतं 7-8 वर्षाचं. खेळत होत, खेळता खेळता तहान लागली. डोंगरावरून खाली आलं. इथलाच तो अजिंक्य डोंगर. त्या डोंगरावरती लेकरू गेलं होतं सवंगड्यांच्या बरोबर खेळायला. खेळून झाल्यानंतर तहान लागली लेकराला. खाली उतरलं, विहीर बघितली, सगळी पोरं पळून गेली. आपण अस्पृश्य आहोत, पाण्याला हात लावायला आपल्याला परवानगी नाही. कुत्र्यासारखं मारलं जाईल. भीमा माग हट, भीमा घरी जाऊया, पाणी पिऊया. भीमा माग हट. भीमानं ऐकलं नाही. भीमा विहिरीमध्ये उतरला. घटा 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 पाणी पिला. घटा घटा पाणी पिला. पाणी पिऊन वरती येत होता तोच तो शेतकरी विहिरीच्या वरती उभा होता. कुणाचा रतू? रामजींचा. मी सुभेदार रामजींचा पोरगा. अरे पुण्या जातीचा महाराजा मी. विहीर बाटवलीस की रे, पाणी बाटवलंच की रे. आणि बाबासाहेबांना हातातल्या दोरीनं एवढं मारलं मातानो. मार खाऊन पोरग गप्प बसलं नाही. तर ज्या वेळेला मार खात होत त्यावेळेलाच 1927चा मार्च महिना 20 आणि 19 मार्च 27चं जे बीज होत ते त्या काळात पेरलं आणि तेव्हा पाणी मिळालं नाही. म्हणून बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह हातात घेतला. हे बीज केव्हा पेरलेलं होतं? कोण बाबासाहेब सांगू एका मिनिटामध्ये? रात्री 2 वाजता पोरानो ऐका रे, रात्री 2 वाजता रामजी उठवायचे बाबासाहेबांना. ऐका, आजपर्यंत आमच्या डोक्यामध्ये फक्त जातीभेद भरला. आजपर्यंत आमच्या डोक्यामध्ये फक्त भडकवणं भरलंय. पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा आणि रमाईचा आणि रामजींचा आणि मालोजी रावांचा संघर्ष नाही हो, नाही भरला. आव जिजाऊंच्या मांडीवरती छत्रपती शिवाजी राजे खेळत होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजे काय म्हणाले? आऊसाहेब
स्वराज्य उभं करायचं आहे आपल्याला, त्यावेळेला आऊसाहेब म्हणाल्या होत्या, हो स्वराज्य तर उभं करायचं आहे, पण आपलं स्वराज्य उभं करायचं आहे. माझा राजा पुण्याला आला, पुण्याची जहागिरी घेतली आणि माझा राजा प्रत्येक मावळखोरामध्ये जात होता आणि म्हणत होता आपलं स्वराज्य उभं करायचं आहे, आपलं स्वराज्य उभं करायचं आहे. प्रत्येक मावळा त्यावेळेला मावळा नव्हता, त्यावेळेला तरुण होता. प्रत्येक तरुण राजांना विचारायचा आपलं स्वराज्य म्हणजे काय, आपलं स्वराज्य म्हणजे काय. राजा म्हणायचा आपलं स्वराज्य, आपलं स्वराज्य, आपलं स्वराज्य उभं करायचं आहे. मातानो ऐका, काय आपलं स्वराज्य कसं असतं. एक सवंगडी जवळ आला, 2 सवंगडी जवळ आले, 10 सवंगडी जवळ आले. आपलं स्वराज्य कसं असतं अजून कोणालाच माहित नव्हतं. वय वर्ष राजांचं 15 होतं आणि आपलं स्वराज्य काय असतं दाखवण्याचा योग आला. आपलं स्वराज्य काय असतं दाखवण्याचा योग आला. मातानो, त्यावेळेचा काळ 400 वर्षापूर्वीचा काळ भयानक काळ होता हो. मग तिथला पाटील असो, मग कुलकर्णी असो, मग खोत असो, मग सरंजामदार असो, सायंकाळ झाली की जी आवडेल ती माता तो उचलायचा आणि सगळ्या समोर घेऊन जायचा. घरामध्ये आक्रोश व्हायचा, सोड रे सोड रे. त्यावेळेला त्या राक्षसाला अडवणारा कोणीच नव्हता. ऐका मातानो, आज आम्ही इथं ताठ मानेनं बसलेलो आहोत कारण छत्रपतींच्या स्वराज्याला घटनेमध्ये माझ्या बाबासाहेबांनी बांधलं. ती घटना आणि ते संविधान आज तुमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. तो छत्रपती शिवाजी राजा सुद्धा इथं मांडणं अतिशय गरजेचं आहे. हे 15 वर्षाचा माझा राजा होता, 400 वर्षापूर्वीचा काळ होता. कोणी यावं, कुठल्याही घरात शिरावं, आवडलेल्या स्त्रीला उचलून घेऊन जावं, तिच्या अप्रूची लखतर वेशीवरती मांडावी, तो काळ होता. तिला उपभोगायचं, मनात आलं तर जिवंत सोडायचं, अन्यथा तिच्या शरीराचे लचके लचके तोडले जात होते. आणि असं झालं. रांजाच्या पाटलानं एका तरण्या माझ्या एका मातेला उचललं. रांजाच्या पाटलानं एका तरण्या मातेला उचललं, उपभोगली आणि सोडून दिलं. काय करायचं आता अशा या कोळशासारख्या आयुष्याचं. म्हणून त्या लेकीनं जीव दिला. घरातल्याने हंबरडा फोडला आणि राजांच्या कानावरती ही बातमी गेली. आणि आता आपलं स्वराज्य काय होतं हे दाखवण्याची वेळ आली होती. राजांच्या कानावरती जाताच राजा कडाडला. राजा म्हणाला कोणी असो, राजा म्हणाला कोणी असो. पुन्हा ऐका, राजा म्हणाला कोणी असो, तो ब्राह्मण असो, तो मराठा असो, तो महार असो, तो चांबार असो, तो कोणी असो, तो सरंजामदार असो, तो वतनदार असो, कोणी असो, त्याला उचलून आला. बऱ्या बोलानं जर नाही आला तर त्याचे हात पाय बांधून त्याला इथं आणा त्याला इथं. आणि आणलं. रांजाच्या पाटलाला राजांच्या समोर उभं केलं. अगदी मस्तीतच रांजाचा पाटील बोलत होता, हे तू काय करणार माझं. राजा म्हणाल, अरे स्वराज्यातल्या आया बहिणी माझ्या आया बहिणी आहेत रे. आणि फक्त स्वराज्यातल्याच आया बहिणी नाही तर शत्रूच्या आया बहिणी सुद्धा माझ्या आया बहिणी आहेत. तू माझ्या स्वराज्यातल्या आया बहिणींची आबरू लुटलीस. राजानं हुकम सोडला, याचा हात आणि पाय तोडा. फक्त हुकूम नाही सोडला तर रांजाच्या पाटलाचा हात आणि पाय तोडलं. आणि स्वराज्यातल्या प्रत्येक घरामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली. आमच्या आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करणारा राजा जन्माला आला. आमच्या आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करणारा राजा जन्माला आला. घटनेचं पहिलं बीज तिथं रोवलं. कोणतं बीज होतं की स्वराज्यामधली माता अगोदर सुरक्षित राहिली पाहिजे. स्वराज्यामधली माता सुरक्षित राहिली पाहिजे. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटना लिहायला सुरुवात केली त्यावेळेला ना फक्त महारांच्या स्त्रियांना, ना फक्त मांगांच्या स्त्रियांना, ना फक्त ढोरांच्या चांबारांच्या स्त्रियांना तर स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर घटनेमध्ये बांधलं. आणि ती घटना आणि संविधान मातानो आज तुमच्या पाठीशी आहे. बाबासाहेब फक्त महाराचा नाही, बाबासाहेब फक्त मांगाचा नाही, तर बाबासाहेब समस्त या भारतातल्या 135 कोटी आयांचा आहे. प्रत्येक बहिणीचा तो भाव आहे, प्रत्येक आईचा तो पोरगा आहे. हे ऐका, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. आता नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐका.
छत्रपती शिवाजी राजा म्हणत होता, छत्रपती शिवाजी राजा म्हणत होता, ना मी मुस्लिमांच्या विरोधात, ना मी कोणाच्याही विरोधात. जो स्वराज्याकडे तिरक्या नजरेने बघेल तो माझा शत्रू, आणि स्वराज्यात राहणारा प्रत्येक माणूस तो कोणत्या जाती धर्माचा आहे हे मला माहित नाही, तो माझा. आणि बाबासाहेबांनी तेच केलं, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी तेच केलं. घटना बांधताना बाबासाहेबांनी ना हिंदू बघितला, ना महार बघितला, ना चांभार बघितला. बाबासाहेबांचं एक वाक्य फक्त आम्हाला सांगितलं जातं, ऐका, बाबासाहेबांचं एक वाक्य आम्हाला सांगितलं जातं, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आता ऐका, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य सगळीकडे पेरलं. पण याच्या अगोदर बाबासाहेब बोलत होते, प्रथम मी भारतीय आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त भारतीय. प्रथम मी भारतीय आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त भारतीय. बाबासाहेब ना ब्राह्मणांच्या विरोधात होते, बाबासाहेब ना मराठ्यांच्या विरोधात होते, बाबासाहेब कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नव्हते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, ती ब्राह्मणांनी लिहिली म्हणून जाळली नाही, पण ज्या मनुस्मृतीमध्ये जे काय लिहिलं होतं, अरे विधवा मातेंचं केशव पण बाबासाहेबांना मान्य नव्हतं, स्त्रीला शूद्र समजणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं, बालविवाह स्त्रियांना पटकीन बनवणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं. ती कुणी लिहिली यापेक्षा त्यात काय लिहिलं हे महत्वाचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, आणि जाळत असताना आम्हाला त्यातून मुक्त केलं. लक्षात घ्या, कोणती जात जाळली नाही तर प्रवृत्ती जाळली, प्रवृत्ती जाळली. अरे बाबासाहेबांचं नाव सपकाळ होत, ऐका, आडनाव सपकाळ होत. मला सांगू दे, इथं आज ही आमचा कोणत्या धर्माला विरोध नाही, आज आमचा विरोध आहे तो वाईट विचारांना आणि प्रवृत्तींना आमचा आहे विरोध आहे. जर आमच्यातलाच एखादा उठून बाबासाहेबांच्या विरोधात बोलायला लागला तर त्याची ही गाई केली जाणार नाही, हे तुमच्या काळजामध्ये पाहिजे. जर जाती धर्माचं राजकारण असतं तर रांजाच्या पाटलाचा मराठा म्हणून राजाने हातपाय तोडले नसते. ऐका, छत्रपती शिवाजी राजे महाराजांच्या स्वराज्याकडे बघायचं कोणाचंही धाडस झालं नाही. अगदी छत्रपती शिवाजी राजे, शंभू राजांच्या नंतर येसुआई, त्यानंतर राजाराम, त्यानंतर ताराबाई, एवढ्याने स्वराज्य वाचवलं, स्वराज्य वाढलं ना. आज ते स्वराज्य आहे. अगदी त्याच पद्धतीनं सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या घटनेकडे बघायचं कोणाचं धाडस होणार नाही. बदलायचं तर लांबच राहिलं. फक्त तुम्ही तयार व्हा, आमची पोरं तयार झाली पाहिजेत. बाबासाहेबांना युवक कसा पाहिजे होता, निर्व्यसनी पाहिजे होता. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये धड करून पाणी आलं. काळीच तुटतं सांगताना, काळीच तुटतं. मातानो, आम्ही फक्त ऐकतो, घरी जातो आणि सोडतो. बाबासाहेब आम्ही फक्त ऐकतो, बाबासाहेब आम्ही जगत नाही. आज रात्री झोप नाही लागली पाहिजे तुम्हाला, आज रात्री झोप लागली नाही पाहिजे. कारण ज्या माणसानं आम्हाला पाणी पाजलं त्या माणसासाठी आम्हाला एक दिवस बिना पाण्याचं राहता येत नाही. ही आमची शोकांतिका आहे. अंगावरती सुगंधी अत्तर मारून शरीराला सुगंध येत नाही तर कार्य करताना स्वतःच्या घामामध्ये भिजावं लागतं. लक्षात घ्या. आणि स्वतःच्या घामामध्ये भिजत असताना तो घाम कपाळावरचा या बोटावरती घ्यायचा आणि त्या घामाकडे बघायचं. तो घाम आपल्या नाकाजवळ आणायचा आणि त्या घामामध्ये
जगातलं सर्वश्रेष्ठ सुगंध तुला तुझ्या घामामध्ये मिळेल. अरे जर 18 आणि 22 तास जर या महामानवाने घाम गाळला नसताना माझ्या पोरानो, तर आज तुम्हाला माणूस म्हणून जगता आलं नसतं रे, माणूस म्हणून जगता आलं नसतं. बाबासाहेब सांगतात 1920 ला मी इंग्लंड मध्ये आलो, लंडन मध्ये आलो. बाबासाहेबांना तिथं डॉक्टरेट मिळाली. बाबासाहेबांनी MSc केली, DSc केली. ग्रेज इन मधून बाबासाहेब वकील झाले. ऐका, बाबासाहेब वकील झाले आणि बाबासाहेबांनी सांगितलं बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांची पुन्हा स्कॉलरशिप 1 वर्षांनी फक्त वाढून आलेली होती. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नाही. म्हणजे 4 आणि 1 5 वर्षाची स्कॉलरशिप महिन्याला 11.5 पाऊंड बाबासाहेबांना स्कॉलरशिप मिळाली. पण शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा भारतात यावं लागलं. बाबासाहेबांनी भारतात येऊन पुन्हा काम केलं. रमाईनं तर एवढं काम केलं, एवढं काम केलं, एवढं काम केलं. आणि बाबासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. 1920 साली बाबासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले. 1921 ला बाबासाहेब MSc झाले. 1922 ला बाबासाहेबांनी DSc म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये पुढचं शिक्षण घेतलं. आणि याच कालावधीमध्ये बाबासाहेबांना 1923 साली पदवी मिळाली. बाबासाहेबांना बॅरिस्टरची पदवी मिळाली. आणि बाबासाहेब सांगतात, ऐका आता मी काय म्हणतोय, बाबासाहेब काय सांगतात. 10 वर्षाचा अभ्यासक्रम 10 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये संपवला आहे. बाबासाहेबांनी स्वतः आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेला आहे. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला रस्त्यावरती चालायला शिकवलं. आता ऐका पुढे मी काय सांगतोय. आलो होतो बाबासाहेबांनी 10 वर्षाचा 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. बाबासाहेब बॅरिस्टर झाले. आता ऐका मातानो, जर काळ झाला भिडलं तर एवढंच घरला घेऊन जायचं लक्षात घ्या. आणि पोरग घडलं पाहिजे. रामजींची खरी संपत्ती काय होती माहितीये का तुम्हाला? आणि तुमची खरी संपत्ती काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या नवऱ्याचा बंगला, तुमच्या नवऱ्याचा पगार किंवा तुमच्या अंगावरचं सोनं तुमची संपत्ती नाही. तर ज्या पद्धतीनं रामजींची संपत्ती बाबासाहेब होते, त्या पद्धतीनं तुमची संपत्ती तुमच्या पोटाला आलेलं पोर आहे. लक्षात घ्या, याची जाणीव झाली पाहिजे. जीव तोडून सांगतोय, 1923 चा तो काळ होता. आता ऐका मातानो, 1923 चा तो काळ होता. बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते. बाबासाहेबांना डॉक्टरेट मिळाली होती. बाबासाहेब वकील झाले होते. कधी एकदा भारतामध्ये जातोय आणि माझ्या समाजाला मी पुन्हा कधी न्याय देतोय. अरे स्पृश्यांचा लढा मी कधी चालवतोय. बाबासाहेबांनी सत्याग्रह सुरू केला. मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश दिला. पुन्हा बाबासाहेब म्हणतात मंदिरातला प्रवेश आता बंद करा. मग तो अमरावतीचा असो, मग तो नाशिकचा असो, मग तो पुण्याचा असो. बाबासाहेब सांगतात बंद करा, कारण मंदिरामध्ये जाऊन आमचा प्रश्न मिटणार नाही. लक्षात घ्या, तर मंदिरामध्ये फक्त आम्ही एवढ्यासाठी प्रवेश केला होता, या स्पृश्य लोकांना फक्त दाखवून द्यायचं होतं आम्ही सुद्धा माणूस आहे आणि आम्हाला सुद्धा माणसासारखं जगायचं आहे. म्हणून आम्ही सुद्धा जिथं तुम्ही प्रवेश नाकारता तिथं आम्ही प्रवेश करणार. हे फक्त बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं. कधी एकदा माझ्या समाजासाठी लढतोय म्हणून तो वाघ पेटून उठला होता आणि 1923 साली बोटीमध्ये बसला. 1923 साली बोटीमध्ये बसला. भारताच्या दिशेने पुन्हा बोट धावू लागली आणि बाबासाहेबांची नजर फक्त भारताकडे होती, त्या मुंबईच्या किनाऱ्याकडे होती. कधी एकदा मुंबईचा किनारा येतोय आणि मी भारत मातेच्या त्या भूमीवरती कधी एकदा माझा पाय ठेवतोय. बाबासाहेबांना अगदी तसं झालं होतं. आणि बाबासाहेब बंदरामध्ये आले. म्हणून बाबासाहेबांना भेटण्यासाठी जनसागर समुद्रासारखा उसळला. मातानो, प्रत्येक जण धावू लागला. बाबासाहेब आले, बॅरिस्टर बनून आले, वकील बनून आले, डॉक्टर बनून आले. आमचा बाबा शिकला.
आता आम्हाला न्याय मिळणार म्हणून प्रत्येक जण पळत होता आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारी रमाई अगदी आनंदानं फुलून गेली होती, उड्या मारत होती. माझा धनी येणार, माझा धनी आता वकील झालाय. आणि रमाईच्या डोळ्यामध्ये घळघळ पाणी येत होतं. सगळे बंदराकडे पळत होते, पण माझी रमाई घर साफ करत होती. बाबासाहेबांना बसण्यासाठी जो बिछाना होता तो बिछाना साफ करत होती. घरामध्ये आल्यानंतर बाबासाहेब ज्या ताटामध्ये जेवणार ते ताट साफ करत होते. बाबासाहेबांच्यासाठी अन्नाचा घास बनवत होते. आणि त्या रमाईलाही वाटलं आपण सुद्धा बाबासाहेबांना घेण्यासाठी बंदरावरती जावं. म्हणून रमा उठली आणि उठल्यानंतर रमाच्या डोळ्यामध्ये घळघळ पाणी आलं. का माहितीये? कारण घराच्या बाहेर पडायचं तर अंगावर एखादं लुगडं तरी चांगलं असावं. आणि हे लुगडं एवढ्या ठिकाणी फाटलंय की शिवताना सुई दोरा सुद्धा रडत होता. रमा, किती ठिकाणी मला शिवशील ग रमा. लुगडं नाही म्हणून रमा पुन्हा खाली बसली. बाबासाहेब, तुम्हाला घेण्यासाठी तुमची रमा येऊ शकत नाही. बाबासाहेब, तुमच्या रमाच्या अंगावरती लुगडं नाही. बाबासाहेब, एवढ्यात रमाला आठवलं शाहू महाराज आले होते. बाबासाहेबांचा सत्कार केला होता आणि बाबासाहेबांना तो 9 वारी फेटा शाहू महाराजांनी बांधलेला होता. तो फेटा अजून ट्रंक मध्ये पडलेला आहे. रमाई वाघिणी सारखी उठली, वाघिणी सारखी उडी घेतली, ती ट्रंक खाली काढली आणि मातानो लुगडं म्हणून फेटा नेसला, अंगावरती फेटा नेसला आणि बाबासाहेबांना घ्यायला बंदराकडे धावली ती वाघीण. बाबासाहेबांची बोट बंदराला येऊन लागली. आणि बाबासाहेबांची नजर रमाईवरती पडली. बाबासाहेबांच्या काळजाला पुन्हा आग लागली आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामधून खळ करून पाणी आलं. फक्त हजारोच्या जनसमुदायामध्ये बाबासाहेबांनी ओळखलं, रमा, तुझ्याकडे लुगडं नाही म्हणून तू फेटा नेसून आलीस ग रमा. घरी गेल्यानंतर बाबासाहेबांनी रमाचे पाय धरले असतील. रमा, या बाबासाहेबाचा संसाराचा गाडा तू ओढलास म्हणून आज हा बाबासाहेब घडला. रमा, पायोबावाडी पासून माहीम पर्यंत, माहीम पासून दादर पर्यंत आणि दादर पासून त्या वरळी पर्यंत रमा जळण वेचण्यासाठी तू गेलीस. रमा, रमा, शेण थापण्याचं काम तू केलंस. रमा, असंख्य संकट धावून आली रमा, पण त्या संकटांना इंचभर सुद्धा तू माझ्या पुढे येऊ दिलं नाहीस. सगळी संकट आपल्या छातीवरती तू रमा झेललीस. म्हणून आज करोडो लोकांचा उद्धार होणार आहे रमा तुझ्यासाठी. रमा, तुझ्यामुळे रमा. कितीतर वेळा रमा या फाटक्या पदरांनी तुझ्या या बाबासाहेबांचा घाम पुसलास रमा. 4 पोरांची रमा आहे. 4 पोरांचं दुःख रमा तू पचवलंस रमा. बाबासाहेबांचा इतिहास ज्या वेळेला या जगामध्ये प्रत्येकाच्या श्वासात असेल त्यावेळेला बाबासाहेबांच्या अगोदर माझी रमाई असेल, माझी रमाई असेल. बहिणीचे दागिने गहाण ठेवून ज्या बापाने मला पुस्तक आणून दिली तो बाप अगोदर असेल, तो बाप अगोदर असेल रमा, तो बाप अगोदर असेल. तरण्या पोरांनो, हात जोडून सांगतो, सुधरा, पेटून उठा. हे रक्त दिसत ना,
त्या रक्तामध्ये बुद्ध आहेत, त्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजीराजे आहेत, आणि या रक्तामध्ये स्वतःचे डोळे काढून घेतले पण स्वराज्य शत्रूच्या चरणावरती ठेवलं नाही ते शंभूराजे आहेत. ते या रक्तामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आहेत, या रक्तामध्ये सावित्री आई आहे, या रक्तामध्ये गाडगे बाबा आहेत, याच रक्तामध्ये 23 वर्षाचा भगतसिंग आहे, आणि याच रक्तामध्ये माझा नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. याच रक्तामध्ये हे रक्त आणू पांडूच नाही पोरानो. आयुष्यात डॉक्टर नाही होता आलं तरी चालेल, इंजिनियर नाही होता आलं तरी चालेल, वकील नाही होता आलं तरी चालेल, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांना मान खाली घालावी लागेल. बस आयुष्यातलं एक तत्व लिहून घ्यायचं पोरीनो. आणि पोरानो, बाप बघायचा असेल ना तर बाबासाहेब सांगतात, माझ्या पायाजवळ बसून रात्री 2-2 पर्यंत जागणारा बाप मी बघितला. 2 वाजता मला उठवून पुन्हा घराच्या बाहेर बसणारा आणि माझ्यासाठी रात्रभर जागणारा बाप मी बघितला. बिडीडी चाळीमध्ये 1 आण्याच्या तेलावरती मला शिकवणारा मी बाप बघितला. म्हणून त्या 1 आण्याच्या प्रकाशात मी शिकलो आणि आज करोडो लोकांना ज्ञान देण्यासाठी तयार केलेला, मला तयार केलेला तो बाप मी बघितला. पोरानो, तुम्हाला खरा तुमचा बाप बघायचा आहे का? अंगावर चांगली कपडे घालता आणि गाडी घेऊन बाहेर निघताना, पण लक्षात घ्या, तुम्हाला खरा बाप बघायचा असेल तर जेवताना बघायचा नाही, बाहेर फिरताना बघायचा नाही, तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलेला असतो तिथं जायचं पोरीनो, लाईट लावायची आणि खऱ्या बापाचं रूप बघायचं. तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडे घालण्यासाठी त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरपॅन्ट 10 ठिकाणी फाटलेले असते. त्या अंधारात तुम्हाला दिसेल तुमचा खरा बाप. अरे उशी डोक्यावर जास्त 4 बुक शिकला म्हणून जास्त स्वतःला शहाणं समजायचं नाही आणि आई वडिलांना कधीच संकटामध्ये आणायचं नाही. आई समोर बसून म्हणतेस मला मोबाईल पाहिजे नाही तर मी परीक्षा देणार नाही, त्यावेळेला ती आई बापाला म्हणते अहो पोरगीला मोबाईल पाहिजे. 1 घास हातामध्ये असतो, 1 घास ताटामध्ये असतो आणि 1 घास तोंडामध्ये असतो. तोंडातला घास कसा तर गिळतो, हातातला घास ताटामध्येच ठेवतो आणि मित्राकडे जाऊन भीक मागतो. माझ्याकडे 5,000 आहेत, एका महिन्यासाठी 5,000 देशील का? माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. साला, तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुझा बाप नसतो, सगळ्यांचा बाप बाबासाहेब नसतो, पण तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्या पडद्यावर नाचणारे काय मिळवलं आयुष्यात? फक्त हसवायला नाही आलो आणि फक्त रडवायलाही नाही आलो. बदल पाहिजे मला, बदल. आणि हा बदल आता झाला पाहिजे. बदल कोण? बाबासाहेब. फक्त महाराजांचे, फक्त मांगांचे, फक्त महाराष्ट्राचे, फक्त भारताचे? या विश्वामध्ये ज्या ज्या जीवांच्यावर अन्याय होत होता त्यांना ज्यांनी मुक्त केलं त्या सगळ्या जीवांचे बाबासाहेब, या विश्वाचे बाबासाहेब. 1850 साली इंग्लंड मध्ये लायब्ररीची स्थापना झाली. 1850. त्या वाचनालयातल्या पुस्तकांची संख्या हरिजी नरके सांगतात, विचारवंत जागतिक कीर्तीचे हरिजी नरके सांगतात, त्या ब्रिटिश म्युझियम लायब्ररी मधल्या पुस्तकांची संख्या आहे 1,06,00,000. त्या लायब्ररी मध्ये अभ्यास करणारी लोक कोण होते?
कार्ल मार्क्स, लेनिन, माओ, नोबेल पारितोषिक ज्यांना मिळतात अशी 22 लोक, आणि राष्ट्र जे आहेत ना, वेगवेगळी राष्ट्र, जसं हे राष्ट्र तशी वेगवेगळी राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष 27 राष्ट्राध्यक्षांनी त्या वाचनालयात अभ्यास केला. 22 ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाली, जगातलं सर्वोच्च पारितोषिक, ते 22 लोक. कार्ल मार्क्स तिथं अभ्यास करत होते, लेनिन आणि माओ तिथं अभ्यास करत होते. आणि विचारवंत वेगळे, कवी वेगळे, लेखक वेगळे, आणि अशा हजारो लोकांची यादी आज ही त्या वाचनालयात लावलेली आहे. आणि तुम्हाला छट्टू ठोकून अभिमानानं सांगतो, सगळ्यात पहिलं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. बाबासाहेबांनी फक्त घटना लिहिली एवढंच माहित आम्हाला. बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि माणूस तो गुरगुरायचं. अरे गुरगुरायचंच आहे, फक्त तो गुरगुर आहे ना, नशा नशा पाहिजे, नशा. दारूची नशा 1 तासात उतरते, 2 तासात उतरते. गांजाची नशा 4 तासात उतरते. ड्रग्स वगैरे काय घेतात त्याची नशा 2 दिवसात उतरते. पण विद्येची नशा साला परिवर्तन केल्याशिवाय साला उतरतच नाही. विद्येची नशा आहे, याला विद्या म्हणतात, विद्या. हा यज्ञ आहे. किती स्वार्थी वागतो आम्ही माहित आहे. माझं पोरग जेवलं की विषय मिटला, शेजाऱ्याचं कुठेही जाऊ दे. डबा पोराला आता देता ना, पोराचं वाटोळ केलं तुम्ही केलं. पोराला डबा देता तर काय सांगता, तूच खा, एकटाच खा, नाही संपलं तर परत आण, घरातल्या कुत्र्याला घालू, कुणाला द्यायचं नाही. 1853चा तो काळ. सावित्री यांनी काय केलं असेल, बालविवाह व्हायचे. आणि कसे, 12 वर्षाच्या लेकीचा विवाह 60 वर्षाच्या पुरुषावर, 7 वर्षाच्या लेकीचा विवाह 70 वर्षाच्या पुरुषावर. बालविवाह व्हायचे. म्हातारी मध्येच मरून जायची. त्या लेकीचं नंतर केशव पण केलं जायचं. आणि ऐका, विधवा मुली गरोदर राहत होत्या. सत्य आहे, वास्तव आहे. विधवा पोरी गरोदर राहायच्या त्यावेळेला जगातली, म्हणतोय मी जगातली, या विश्वातली, जे देव सुद्धा करू शकले नाहीत, उपवास करताना, पूजताना देवांना, देव सुद्धा करू शकले नाहीत, ते माझ्या सावित्री आईने केलं. विधवा स्त्रियांची बाळंतपण केली. विधवा स्त्रियांची बाळंतपण करून त्या लेकरांना पोटच्या पोरासारखं सांभाळलं. आणि त्याच विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह चांगल्या मुलाबरोबर लावून देण्याचं पवित्र कार्य माझ्या सावित्री आईनी आणि माझ्या ज्योतिबानी केलं. आणि तोच विडा छत्रपतींच्या नंतर, बुद्धांच्या नंतर माझ्या बाबासाहेबांनी उचलला. आणि अगोदर घटनेमध्ये स्त्रीला प्रचंड ताकद दिली. आज तुमच्याकडे बघायची कोणाची हिंमत आहे का? संविधान आहे, कायदा आहे. साला माझ्याकडे जर तिरक्या नजरेनं बघशील तर उभा कापून ठेवीन. ही वाघिणीची दरकारी तुमच्यामध्ये आली, ती फक्त पुरुषाबरोबर माझ्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. आणि म्हणून आज भावाच्या वाटणीवर जो तुम्ही हक्क सांगता ना, तो फक्त माझ्या बाबासाहेबांच्या मुळे सांगता, लक्षात घ्या. भावाला जर तुम्ही म्हणाला तर अर्धी प्रॉपर्टी मला पाहिजे, तर कायद्याने ती तुमच्याच पदरात पडते. बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्ही सर्व्हिस करत होता, तुम्ही नोकरी करत असताना जर बाळ पोटात असेल आणि त्यावेळेला तुम्ही रजा घेतली तर त्या रजेचा पगार सुद्धा मिळतो ना तुम्हाला, तो बाबासाहेबांच्यामुळे मिळतो.
1927 साली बाबासाहेबांनी महाडच्या परिषदेमध्ये स्त्रियांना अगोदर उद्देशून भाषण केलं आणि बाबासाहेबांनी अंतरंगापासून अगोदर मातांना पेटवून सोडलं आणि बाबासाहेबांनी सांगितलंय उद्याचा भारत जर घडवायचा असेल तर तुझ्या पोटी येणारं पोर अगोदर घडलं पाहिजे आणि जर पोर घडायचं असेल तर तुला ज्ञानी झालं पाहिजे. चांगली साडी घातली म्हणजे ज्ञानी नाही, सोनं नाणं अंगावर चढवलं म्हणजे ज्ञानी नाही. आतून ज्या वेळेला आग लागते आणि कुटुंब घडतं, कारण बाबासाहेबांनी सांगितलंय देश घडवायचा असेल तर घरातलं पोरग घडलं पाहिजे, घरातलं पोरग घडलं तर घर घडतं आणि घर जर प्रत्येक घडलं तर भारत घडतो. सत्य आहे, वास्तव आहे. बाबासाहेबांनी पहिला शिवजयंतीचा झेंडा उचलला बदलापूर 1927 साली. तारीख सुद्धा सांगतो 3 मे 1927 बदलापूरला. किती बदल झाला बघा. जी लोक आम्हाला शिवून घेत नव्हती, जी लोक आम्हाला पाणी देत नव्हती, जी लोक आम्हाला शिवून घेत नव्हती, पाणी देत नव्हती, स्पृश्य आणि अस्पृश्य आता मिटत चाललं होतं बाबासाहेबांच्यामुळे. आणि 3 मे 1927 ला बदलापूर येथे शिवजयंती साजरी झाली आणि पाले शास्त्री नावाची व्यक्ती बाबासाहेबांच्या घरी आली, बाबासाहेबांना निमंत्रण दिलं आणि शिवजयंती उत्सवाचे प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष बाबासाहेबांना बनवलं. बाबासाहेबांच्या बरोबर जेवढे लोक होती एकत्र बसली त्यावेळेला स्पृश्य आणि अस्पृश्य मिटला आणि बाबासाहेबांच्या खांद्यावरती छत्रपती शिवाजी राजांची पालखी आली आणि 15,000 लोकांच्या साक्षीनं ती शिवजयंती साजरी झाली. हे फक्त कर्तृत्व बाबासाहेबांचं होतं, लक्षात घ्या. स्पृश्य अस्पृश्यांना मिठी मारली आणि बाबासाहेबांचं नाव होतं सपकाळ. त्या सपकाळ नावाचं झालं आंबावडेकर. आणि नंतर बाबासाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात, बाबासाहेबांच्या मुखातलं वाक्य सांगतो आणि मी इथं थांबतो. बाबासाहेबांच्या मुखातलं वाक्य सांगतो आणि मी इथं थांबतो. बाबासाहेब म्हणतात, आजही ती भाकरी आठवली की मन भरून येतं आणि जिभेवरती त्याची गोडी रुळू लागते. घरी जायचं कधी आणि घरी गेल्यानंतर जेवण भाकरी असेलच असं नाही, म्हणून दिवसभर शाळेत उपाशी बसावं लागत होतं. म्हणून ब्राह्मण समाजाचेच आंबेडकर गुरुजी माझ्यासाठी भाजी आणि भाकरी घेऊन येत होते. आणि ए भीमा बस इथं. भले ते वरून माझ्या हातात टाकत होते, समाजाने त्यांना बांधलं होतं, पण समाजाला डावलून माझ्यासारख्या पोरासाठी भाजी आणि भाकरी घेऊन येत होते आणि मला म्हणायचे, आंबावडेकर भाकरी खाऊन घे. आणि भाकरी खाल्ल्यानंतर एक दिवस त्यांनी मला मिठीच मारली आणि मला सांगितलं, आंबावडेकर म्हणता मला येत नाही, आजपासून तुझं नाव आंबेडकर. आणि त्यांनी आंबेडकर नाव लावलं. बाबासाहेब तेव्हा सांगतात, ज्या वेळेला बाबासाहेब शिकून भारतामध्ये आले त्यावेळेला सांगतात, आधी त्या भाकरीची चव आठवली की मला आंबेडकर गुरुजी आठवतात. जर खरंच धर्माला विरोध असता तर बाबासाहेबांनी आपलं आंबेडकर नाव अगोदर बदललं असतं. ज्या ब्राह्मणांनी मला नाव दिलं ते नाव मला नको. बाबासाहेबांचा विरोध हा वाईट विचार आणि प्रवृत्तीला होता, त्यांनी ठेचलं आणि जगाला सिद्ध करून दाखवलं. एवढा विचार सांगतो आणि मी इथं थांबतो. जगाला सिद्ध करून दाखवलं. सर्वप्रथम मी भारतीय आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय. 5 मिनिटामध्ये सांगतो आणि मी इथं मातानं थांबतो. बाबासाहेबांना 1956 साली दिल्ली येथे, ऐका, 1956 साली दिल्ली येथे बाबासाहेबांना सोहनलाल शास्त्री यांनी प्रश्न विचारला, बाबा बुद्ध धर्मच का स्वीकारला? ऐका,
सगळ्यांनी ऐका, जिथपर्यंत माझा आवाज जातो तिथपर्यंत सगळ्यांनी ऐका. शेवटचा विचार सांगून मी इथं थांबतोय. बाबा, बुद्ध धर्मच का स्वीकारला? ज्या वेळेला बाबांनी येवला येथे घोषणा केली होती, मी हिंदू धर्मातून निघून जाणार, पण शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहणार. ऐका मातानो, त्यावेळेला ख्रिश्चन धर्म बाबासाहेबांच्याकडे आला. बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा. आणि ख्रिश्चन धर्म आल्यानंतर बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर होतं, जर ख्रिश्चन धर्म आम्ही स्वीकारला असता तर करोडो रुपये तर बाबासाहेबांना मिळाले असते, पण बाबासाहेबांच्या अनुयायांना सुद्धा प्रचंड पैसा मिळाला असता. आणि प्रचंड पैसाच नाही तर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला असता. जर बाबासाहेब मुस्लिम झाले असते तर आखाती इराणी देशाकडून बाबासाहेबांना एवढा प्रचंड पैसा मिळाला असता. बाबासाहेबांच्या बरोबर बाबासाहेबांचे अनुयायी प्रचंड मोठे झाले असते. पण बाबासाहेबांनी ज्या वेळेला बुद्ध धर्माचा अभ्यास केला होता, त्यावेळेला इतर धर्मात बाबासाहेबांना सगळं काही सापडलं, पण त्याच्याही पुढे हजारो पावले, शेकडो पावले जाऊन बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं बुद्धाची शांती, खऱ्या अर्थानं बुद्धाची माणुसकी बौद्ध धर्मामध्ये सापडली. बाबासाहेब सांगतात, मी शेवटच्या श्वासापर्यंत एवढ्यासाठी भारतीय राहणार आहे, कारण बुद्ध धर्माचा जन्म हा हिंदू धर्मातूनच झालेला आहे. ज्या बुद्धाने, ज्या सिद्धार्थाने, ज्या सिद्धार्थांनी स्वतःला बुद्ध म्हणून घेतलं आणि बोधी प्राप्त केली, तो शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय होता. आणि त्याचं तत्वज्ञान आणि त्याचा धर्म स्वीकारून मीही शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहणार आहे. पैसा नको, काही